मुंबई आणि उपनगराचा पाणीसाठा वाढवण्यासाठी शहापूर तालुक्यात शाई धरण बांधलं जात आहे। पण या धरणाला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। सरकार दडपशाही करून धरण उभारत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। 10 ग्रामसभांनी शाई धरणाच्या विरोधाचा ठराव संमत केलाय। काय आहे हा प्रकल्प? नामपाड्याजवळ शाई धरणाचा प्रकल्प आहे। ठाणे महापालिका, कल्याण महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर कुळगाव नगरपालिकेला पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव आहे। 12 टीएमसी धरणाची क्षमता असलेल्या धरणाखाली 18 गावं जातील असा सरकारचा दावा आहे, तर 53 गावं आणि पाड्यांना फटका बसेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे। धरणाऐवजी सरकारनं 13 बंधारे बांधावे अशी त्यांची मागणी आहे। विशेष म्हणजे धरणाचा बेस कॅम्पही अनधिकृत असल्याचं उघड झालंय। पण 1,56,000चा दंड करून बेस कॅम्प प्रशासनानं कायदेशीर करून घेतलाय। अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पोलीस फौजफाटा न देणाऱ्या प्रशासनानं बेस कॅम्पच्या संरक्षणासाठी पोलीस तैनात केले आहेत। कुठलाही प्रोजेक्ट राबवताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करायला पाहिजे। तर आम्हाला कुठल्या प्रकारचं विश्वासात घेतलं नाही आणि न करता हे जे आमच्यावर लादायला लावलेले तर ते आम्ही शेतकरी हे चालू देणार नाही। शाई धरणावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्यासारखी आहे। ठाण्याला इथून पाणी पुरवठा होणार असल्यानं तिथले सेना आमदार गप्प आहेत, तर शहापूरमधले शिवसेना आमदार धरणाला विरोध करतायत। शासनाने हो घातलेल्या शाई धरणाला पूर्वीपासून आमचा विरोध आहे, आताही आमचा विरोध राहणार आहे। कारण त्या ठिकाणची जनता ही अनेक पोटापाण्यापासून वंचित होणार आहे आणि जनतेच्या बरोबर राहणं हे आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे। म्हणून जनतेच्याच बरोबर राहून शाई धरणाला आमचा कायमचा विरोध राहणार आहे। शाई धरणाच्या प्रश्नावर आम्ही जलसंपदा मंत्र्यांची प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनी अधिवेशनादरम्यान काहीही बोलण्यास नकार दिला। तसंच कायद्यानं सर्व गोष्टी होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। स्थानिक आणि प्रशासनातल्या या वादामुळे हा प्रकल्प रखडण्याची चिन्ह आहेत। स्थानिकांना विश्वासात न घेता शाई धरण बांधण्याचा घाट सरकारनं घातलाय, पण त्याला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। या धरणामुळे अनेकांच्या जमिनी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीवर गदाई येऊ शकते। असं हे शाई धरण नक्की कुणासाठी बांधलं जाते असा प्रश्न आता विचारला जातोय। सुहास रेळेकरसह सुनील काळे, स्टार माझा, उंबरवाडी, शहापूर।